विदर्भातील आकर्षणाचे केंद्र असलेल्या अमरावती येथील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाची अभूतपूर्व मिरवणूक गुरुवारी दुपारी निघाली। विधिवत विसर्जन करून बाप्पाला निरोप देण्यात आला। धुवाधार पावसातही गणेश भक्तांचा उत्साह दणाणला होता। ढोल पथक, वारकरी, दिंडी यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो भाविकांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी अल्पोपहार व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते। फुलांचा पाऊस पडत होता। अतुलनीय शिस्त आणि पोलिसांच्या नियोजनबद्ध बंदोबस्तात गणपती बाप्पा आपल्या गावाकडे रवाना झाले। दुपारी राम राजेश्वर माऊली सरकार, माजी महापौर विलास इंगोले, संपादक अनिल अग्रवाल, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। येथे मंडळाचे अधिकारी पांढरे वस्त्र परिधान करून डोक्यावर विदर्भाच्या राजाची टोपी घालत होते। महाआरतीनंतर ढोल ताशांच्या गजरात आणि बाप्पांच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने ढोल वाजविण्यात आले। संपूर्ण विदर्भातून ढोल ताशा बँड पथकाची हाक देण्यात आली होती। अंबादेवी, एकवीरा देवी, छत्रपती शिवाजी महाराजांची झाकी आणि स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर, डॉक्टर गणेश बुक यांची चित्रे होती। ही विसर्जन मिरवणूक खापर्डे बगीचा ते इरविन चौक, रेल्वे स्टेशन चौक, रेल्वे पूल, राजकमल, श्याम चौक, जयस्तंभ, दीपक चौक मार्गे मौसिकॉल जिनिंग येथे पोहोचून विदर्भाच्या राजाची आरती करून कायद्यानुसार बाप्पांचे विसर्जन करण्यात आले। विदर्भाच्या राजाच्या अभूतपूर्व विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील जनतेला किंचितही त्रास झाला नाही। या मिरवणुकीत पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली। विसर्जन मार्गाचा अंदाज घेऊन पोलीस पायलट प्रमाणे गोलाकार फिरत होते। बॅरिकेडिंग करून मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करीत होते। त्यामुळे विसर्जन मिरवणूक आणि शहरवासीय यांच्यात समन्वय निर्माण झाला होता। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।